आज आम्ही सर्व आदिवासी संघटना मिळून या चंदू भैया यांच्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। कारण 2 दिवसापूर्वी यांनी जे वक्तव्य केलं होतं आमचे आदिवासी नेते पद्माकर दादा वळवी यांच्याबद्दल की हा चंदू पद्माकर दादा तुम्ही माफी मागा असं मुख्यमंत्र्यांकडे माफी मागायला सांगितलं होतं। परंतु आणि वरून की नाही, जर तुम्ही माफी मागणार तर आम्ही तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही। मी चंद्रकांत रघुवंशी तुम्हाला एक विचारतो, हा जिल्हा तुझ्या बापाचा नाही, तू बाहेरून आलेला आहे, खरगुण MP मधून आलेला आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन आमच्या लोकांवरती प्रेशर टाकून दबाव निर्माण करतोय। अरे तू जर कधी राहत असेल नंदुरबार जिल्ह्यात तर आमच्या आदिवासी बांधवांमुळे राहत आहे। जर कधी आम्ही मनामध्ये ठरवलं तर तुला इथून हाकलून काढू। तुझं जिथं काय धंदे चालू आहेत ते सध्या मी बंद करू। तू आदिवासींच्या नावाने सगळे प्लॉट खरेदी केलेले, जमिनी खरेदी केलेले, आमचे सगळे तुझे रेकॉर्ड काढू आणि तुझ्या मागे आता सर्व आदिवासी समाज संघटनांनी मिळून तुझ्या पाठीमागे लागून तुला इथून हाकलू, तेव्हाच आम्ही राहणार। जोपर्यंत तू माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। एवढंच सांगतो, तुला जर कधी खरोखर माफी मागायचं असेल तर चौकात येऊन माफी माग, ही तुझी लायकी राहणार। नाहीतर आम्ही तुला कधी बी माफ नाही करणार। जर कधी शासन प्रशासन याच्यावरती नाही कारवाई करणार व नंदुरबार जिल्ह्यात जास्त कमी काही झालं तर याला जबाबदार स्थानिक डिपार्टमेंट, SP, कलेक्टर व शासन प्रशासन सगळं राहील, याची नोंद घ्यावी शासनाने। जय आदिवासी, जय जोहार। जय जोहार।